नमस्कार, आपण पाहत आहात पश्चिम विदर्भातील नंबर 1 सिटी न्यूज चॅनल। आपले सिटी न्यूज बुलेटिन मध्ये स्वागत आहे। चला एक नजर टाकूया अमरावती शहर आणि संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी जगताच्या ताज्या घडामोडींवर। त्याआधी पाहूया ठळक बातम्या। अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलिसांनी एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। शहरातील कीर्तिनगर भागात एका आलिशान घरात हा देह व्यापार सुरू होता, ज्यावर पोलिसांनी छापा टाकून 5 युवक आणि 5 युवतींना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेतले आहे। या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयाचा मुद्देमालही जप्त केला आहे। अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोडवरील कीर्तिनगर भागात सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय। एका आलिशान घरातून 2 महिला आणि एका पुरुषाच्या मदतीने हा बेकायदेशीर देह व्यापार अनेक महिन्यांपासून सुरू होता। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की कीर्तिनगर येथील एका घरात कुंडणखाना सुरू आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। एका बोगस ग्राहकाला पाठवून खात्री पटल्यानंतर ठाणेदार मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री 9:30च्या सुमारास छापा टाकला। छाप्यादरम्यान घरात युवक युवती आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले। त्यांना ताब्यात घेऊन खदान पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली। पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी महिला व्हॉट्सअॅपवर युवतींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना आकर्षित करत होत्या। ग्राहकांच्या पसंतीनुसार त्याच घरात 2 ते 5 हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारून देह व्यापार चालवला जात होता। हा सर्व प्रकार केवळ आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिक स्वरूपात सुरू होता। या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरनं मोबाईल, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण 2,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कुंडणखाना चालवणाऱ्या 2 महिला आणि एका पुरुषाविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे, PSI दीपक पवित्रकार, PSI दादाहरी वणवे, PSI मयुरी सावंत यांच्यासह निलेश खंडारे, अमित दुबे, विजय मुंडकर, दिनकर धुरंदर, रवी काटकर, अभिमन्यू सदाशिव, वैभव कस्तुरे, अर्चना बोराडे, धनश्री वाहुरू वाघ आणि अंजुषा रत्नपारखी या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। आज पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये आम्हाला माहिती मिळाली होती की एका ठिकाणी आर्थिक फायद्याकरिता कुंडणखाना चालवत आहे। त्यावरून जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, SDPO आदरणीय कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी आर्थिक फायद्याकरिता 2 महिला व 1 पुरुष त्या ठिकाणी कुंडणखाना चालवत होते, अशा माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी पंटर पाठवला। त्यांनी आम्हाला इशारा केल्यानंतर आम्ही पंच व स्टाफसह त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी ह्या 2 महिला आरोपी, 1 पुरुष आरोपी, या व्यतिरिक्त तिथे 3 पीडित महिला व 4 पुरुष आरोपी असे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आले। त्यांच्या ताब्यातून त्या ठिकाणाहून घटनास्थळावरून जवळपास अनेक आक्षेपार्ह साहित्य त्या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि इतर नगदी, मोबाईल्स व वाहन असे आम्ही 2,86,000 रुपयाचा मुद्देमालसुद्धा आम्ही त्या ठिकाणाहून जप्त केलेले आहे। आम्ही या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करत आहोत। सर, हा आमचा आता तपासाचा भाग आहे की नेमका हा किती दिवसापासून हा चालू होता। आम्ही तपासामध्ये ह्या सर्व गोष्टी आम्ही निष्पन्न करू। सध्या पोलीस या रॅकेटमधील इतर आरोपीचा शोध घेत आहेत। हा देह व्यापार किती काळापासून सुरू होता आणि यात आणखी कोण सहभागी आहे याचा सखोल तपास पोलीस करीत आहे। अकोला येथील कीर्तिनगर येथे मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड नंतर नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे रामटेक पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। हॉटेल किंग लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये चालविणारा हा बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांनी छापा टाकत 2 आरोपींना अटक केली आहे आणि एका पीडित महिलेची सुटका केली आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे। त्यांना माहिती मिळाली होती की रामटेक येथील किड्स कॉलेज रोडवरील हॉटेल किंग लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे। या माहितीच्या खातरजमा होताच पोलिसांनी शनिवारी रात्री अचानक हॉटेलवर छापा टाकला। छापा टाकल्यावर हॉटेलच्या काउंटरवर 36 वर्षीय लोकेश रामदास डहारे हा आरोपी बसलेला आढळला। पोलिसांनी हॉटेलची झडती घेतली असता रूम नंबर 2 मध्ये 19 वर्षीय विवेक विजय गुरु पंचंग आणि एक पीडित महिला आढळून आली। चौकशी दरम्यान विवेकने सांगितले की लोकेशने त्याला पैशांच्या बदल्यात महिला आणि खोली उपलब्ध करून दिली होती। विशेष म्हणजे विवेकचे नाव हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेले नव्हते।
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार हॉटेलचा मालक विशाल प्रकाश सिंग सोलंकी याने तिला हॉटेलमध्ये बोलावले होते. पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की हे तिघेही आरोपी आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरनं 3 अँड्रॉइड मोबाईल आणि 1,000 रुपये रोख असा एकूण 31,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पीडित महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी लोकेश डहारे, विवेक गुरुपंचम या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर हॉटेल मालक विशाल सोलंकी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक वाहतूक कायदा 1956च्या कलम 3, 4, 5 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामटेक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. तर होती नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून आलेली महत्त्वाची बातमी. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे समाजात सुरू असलेल्या अशा गैरप्रकारांना आळा घालण्यास नक्कीच मदत होईल. नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे नागपूर पोलिसांनी फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. साईकृपा फंडच्या नावाखाली अनेकांना गंडा घातलेला तिच्यावर आरोप आहे. नागपूरमधील माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 43 वर्षीय संगीता शैलेंद्र बडगैया या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. संगीता बडगैया हिने साईकृपा फंड नावाने एक योजना चालवली होती. यामध्ये 12 महिन्यांपर्यंत ठराविक रक्कम जमा केल्यास व्याजाच्या स्वरूपात 2 हप्त्यांची रक्कम परत मिळेल असे खोटे आमिष तिने लोकांना दाखविले. या आमिषाला बळी पडून गायत्रीनगर बाबा फरीद नगर येथील रहिवासी श्रीमती एकता अनिरुद्ध टेकाडे आणि वस्तीतील इतर 19 महिलांनी संगीताकडे पैसे जमा केलेत.